चा जन्म एका छोट्याशा खेड्यात झाला. घरात फारशी सुखसोय नव्हती, पण वातावरण खूप प्रेमळ होतं. वडील शेतकरी, आई घरकाम आणि शेतात मदत करणारी साधी गृहिणी. भारती लहानपणापासून शांत आणि अभ्यासू होती. इतर मुलं मातीशी खेळण्यात गुंतली असताना ती पुस्तकात रमायची. आई तिला अनेकदा म्हणायची, "बाळा, थोडं खेळून घे." आयुष्य फक्त पुस्तकात नाही, पण भारतीला अभ्यासाव्यतिरिक्त वेगळं काही सुचत नसे. गावाच्या शाळेत ती नेहमी पहिल्या क्रमांकावर यायची. शिक्षकसुद्धा तिच्या बुद्धीचं कौतुक करायचे. वडील नेहमी अभिमानाने म्हणायचे, "माझी मुलगी मोठं होऊन नाव काढेल." लहानपणीच तिला कविता म्हणायला, ओव्या काढायला आवडायचं. आई जेव्हा घरकाम करत असे, तेव्हा भारती तिच्या मागे मागे फिरून गाणी म्हणत असे. गावच्या वार्षिक कार्यक्रमात तिने पहिल्यांदा कविता म्हटली, तेव्हा संपूर्ण गावाने टाळ्याचा कडकडाट केला. भारतीचं शाळेत जीवन खूप कष्टाचं पण तितकंच सुंदर होतं. गावातील शाळा साधी होती. मातीची वर्ग, पाट्या आणि झाडाखाली कधी-कधी वर्ग घेतला जायचा. पण भारतीसाठी ही शाळाचं मंदिर होतं. ती रोज सकाळी आईसोबत घरकाम करून शाळेत जायची. आई म्हणायची, "अगं, शिकून मोठं हो, आमच्यासारखं आयुष्य जगू नको." आई भारती त्या शब्दांना मनावर कोरून घ्यायची. शिक्षक भारतीला खूप जपत, कारण ती नेहमी अभ्यासात हुशार, प्रश्न विचारणारी आणि उत्तर आत्मविश्वासाने देणारी मुलगी होती. वार्षिक परीक्षेत प्रत्येक वेळी ती पहिल्याच येत असे. तिच्या नावाचा शाळेत फळ्यावर नेहमी उल्लेख होत असे. भारतीला गणित आणि मराठी या दोन्ही विषयात खूप आवड होती. गणितातील कोडी सोडवणं आणि मराठीतल्या कविता लिहिणं हे तिचं दैनंदिन झालं होतं. संध्याकाळी कंदिलांच्या उजेडात ती वहीत लहानशा कविता लिहायची. आईबद्दल, पावसाबद्दल, गावाबद्दल. एकदा तिच्या शिक्षकांनी तिला विचारलं, "भारती, मोठ्या होऊन काय करायचं तुला?" ती लाजून म्हणाली, "मला लेखिका व्हायचं आहे." असं संपूर्ण हसला वर्ग. पण सर मात्र म्हणाले, "हसणाऱ्यावर लक्ष देऊ नकोस. स्वप्न मोठं असे तर मेहनतही मोठ्या करावी लागेल." त्या दिवसापासून भारतीने स्वतःला वचन दिलं, "मी आयुष्यभर शिकत राहील आणि एक दिवस माझ्या लेखनामुळे लोक मला ओळखतील." 10वीचा निकाल लागला आणि भारतीने नेहमीप्रमाणे पहिला क्रमांक मिळवला. तिच्या नावाचा गावात सगळीकडे गजर झाला. आई वडिलांचा आनंद गणगणात भावेना. पण पुढे कॉलेजला जायचं म्हणजे खर्च, प्रवास आणि नवीन आव्हान. वडील म्हणाले, "माझ्या मुलीचं शिक्षण काहीही झालं तरी थांबायला नको." म्हणून त्यांनी शेतीची थोडी जमीन गहाण ठेवून भारतीला आयुष्याच्या कॉलेजमध्ये प्रवेश दिला. कॉलेजचा पहिला दिवस भारतीसाठी अविस्मरणीय होता. लांबच लांब वर्ग, मोठी लायब्ररी, नवे चेहरे, हे सगळे तिला एका वेगळ्या जगात घेऊन गेलं. गावातल्या साध्या शाळेत नंतर हे नवं वातावरण तिला सुरुवातीला जरा अवघड वाटलं. पहिल्या आठवड्यात ती फारशी कुणाशी बोलली नाही. वर्गाच्या पहिल्या बाकावर बसून तिने फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. पण तिच्या शांत स्वभावामुळे, साधेपणाने आणि बुद्धीने वर्गमित्र हळूहळू तिच्याकडे आकर्षित झाले. कॉलेजमध्येच भारतीला तिची खरी ताकद समजली. लेखक मराठीच्या प्राध्यापकाने तिला निबंध स्पर्धेत भाग घेण्यास प्रवृत्त केलं. भारतीने लिहिलेला निबंध पहिलाच पुस्तक मिळवून देणारा ठरला. त्या दिवशी तिला असं वाटलं की तिच्या लेखिका होण्याच्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. दरम्यान लायब्ररीत बसून पुस्तक वाचताना, नोट्स बनवताना तिच्या जीवनात हळूहळू एक नवीन व्यक्ती प्रवेश करू लागला. अजय कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी नवीन प्रवेश झाला. अजय उंचापुरा, आत्मविश्वास आणि नेहमी हसतमुख चेहरा. तो शहरातून आला असल्यामुळे त्याचा स्वभाव थोडा मोकळा बोलला होता. वर्गात पहिल्याच दिवशी त्याने सगळ्यांशी सहज गप्पा मारल्या. ती मात्र नेहमीप्रमाणे आपल्या वही पुस्तकात रमलेली. पहिल्यांदा त्याची ओळख झाली ती लायब्ररीत. भारती पुस्तक वाचत बसली होती आणि अजयने तिच्याजवळ येऊन विचारलं, "हे पुस्तक तुम्ही पूर्ण केलंय का? मलाही घ्यायचं." भारतीने डोळे वर करून पाहिलं. थोडीशी लाजली आणि म्हणाली, "अजून अर्धच झालंय, 2 दिवसात देईल." अजय हसत म्हणाला, "ठीक आहे, पण मग 2 दिवसात पूर्ण वाचून दाखवायचं." त्या छोट्याशा
वाक्यामुळे भारतीच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. हळूहळू दोघांची भेट वाढू लागली. कधी नोट्स शेअर करणे, कधी कॅन्टीनमध्ये चहा घेणे, तर कधी लायब्ररीत अभ्यास करताना एकमेकांना प्रश्न विचारणे. अजय नेहमीच भारतीच्या अभ्यासाची, मेहनतीची दाद द्यायचा. तो म्हणायचा, "तुझ्या डोळ्यात एक वेगळं स्वप्न दिसत भारती. मला वाटतं तू नक्कीच मोठं काहीतरी करशील." भारतीला त्याच्या या शब्दात प्रामाणिकपणा जाणवायचा. तिचं मन नकळत त्याच्याकडे ओढलं जात होतं, पण तरीही ती स्वतःला आवरत होती, कारण तिला माहीत होतं की शिक्षण आणि घरचं जबाबदाऱ्या हेच तिचं पहिलं ध्येय आहे. पण अजयच्या गोड स्वभावामुळे, त्याच्या प्रोत्साहनामुळे भारतीच्या आयुष्यात पहिल्यांदाच एक नवीन भावना अंकुरू लागली. उबणार प्रेम. भारती आणि अजयची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत गेली. वर्ग संपला की दोघं एकत्र लायब्ररीत बसून अभ्यास करायचे. भारती कविता लिहायची, तर अजय तिला नवीन वर्षावर चर्चा करायचा. एका दिवशी कॉलेजमध्ये कविता स्पर्धा होती. भारतीने स्वतः लिहिलेली कविता सादर केली. तिच्या ओळीमध्ये आईचं ममता, गावाचं सौंदर्य आणि आयुष्याचं कडू गोड सत्य होतं. संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमला, पण सर्वात जास्त आनंदी अजय होता. तो उभा राहून जोरजोरात टाळ्या वाजवू लागला. नंतर तो म्हणाला, "भारती, तू मला फक्त लेखिका नाहीस, तू लोकांच्या मनात स्पर्श करणारी आवाज आहेस." त्या दिवशी भारतीला पहिल्यांदा जाणवलं की अजयचं तिच्याबद्दल कौतुक केवळ मैत्रीपोटी नाही, तिच्या नजरेत एक वेगळीच चमक होती. हळूहळू त्यांचे बोलणं केवळ अभ्यासापुरतं मर्यादित राहिलं नाही. कधी पावसात छत्री शेअर करणं, कधी कॉलेज कॅन्टीनमध्ये गरम समोसा खाणं, कधी एकमेकांना भविष्याची स्वप्न सांगणं, या सगळ्या छोट्या छोट्या क्षणांनी त्यांच्यातील नातं अधिक गहिरे झालं. एका संध्याकाळी कॉलेजच्या मागच्या बागेत दोघं बसले होते. अजयचे अचानक भारतीला विचारलं, "भारती, तू कधी असं वाटलंय का की काही लोक आपल्याला भेटतात आणि ते कायमचे आपले होऊन जातात?" भारती थोडी गोंधळली, पण शांतपणे म्हणाली, "हो, कधी कधी वाटतंय." अजय तिच्याकडे पाहत म्हणाला, "माझ्याही तुझ्याबद्दल तसंच वाटतंय." भारतीचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. त्या क्षणी तिच्या मनातला दडवलेला भाव शब्दात न आला, पण तिच्या डोळ्यातून तो स्पष्ट दिसत होता. त्या दिवसानंतर त्यांच्या नात्याचं रूपांतर झालं. मैत्रीतून प्रेम मनात होतं, भावना दोघांच्या नजरेत होत्या. पण तरीही भारती आणि अजय थोडे संकोचलेले होते. दोघांनीही कळत होतं की हे नातं साधं नाही, यामध्ये जबाबदारी, स्वप्न आणि कदाचित संघर्षही असणार आहे. एका दिवशी कॉलेजचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता. भारतीला कविता म्हणायची होती आणि अजयला भाषण द्यायचं होतं. स्टेजवर दोघांनी आपापल्या कला दाखवल्या. कार्यक्रम संपल्यावर कॉलेजच्या मैदानावर फटाके उडत होते. त्या रंगीबेरंगी वातावरणात अजयने भारतीचा हात हलकेच धरला. तो म्हणाला, "भारती, मी खूप दिवसापासून तुला काही सांगायचे आहे. तू माझ्यासाठी केवळ मैत्रीच नाही, माझ्या आयुष्यातलं स्वप्न तू आहेस. मी तुला प्रेम करतो." भारतीच्या गालावर लाली पसरली, डोळ्यातून आनंदाश्रू आले. ती काही बोलू शकली नाही, फक्त हसून म्हणाली, "मला आधीपासूनच जाणवत होतं, पण तू सांगायची हिंमत होत नव्हती." "मलाही तुझ्याविषयी तेच वाटत अजय." त्या क्षणी दोघांनी मनात एकमेकांशी वचन दिलं, काहीही झालं तरी आपण एकत्र राहू. पण त्याचबरोबर एक गोष्ट हरवली, हे प्रेम आतापुरतं गुपित ठेवायचं. कारण भारतीच्या घरात तिच्या शिक्षणावर खूप अपेक्षा होत्या आणि अजयच्या घरच्यांची आर्थिक सामाजिक स्थिती वेगळी होती. विरोध मिळण्याची शक्यता त्यांना जाणवत होती. म्हणून दोघं ठरवून फक्त अभ्यास, स्वप्न आणि एकमेकांच्या प्रेरणेवर लक्ष केंद्रित करू लागले. बाहेरून ते साधे मित्र दिसायचे, पण मनातून ते दोघं प्रेमाच्या बंधनात घट्ट जोडले गेले होते. भारती आणि अजयचं गुपित प्रेम हळूहळू त्यांच्या मित्रपरिवारात समजू लागलं. जरी त्यांनी स्वतःहून काही बोललं नव्हतं, तरी त्यांच्या डोळ्यात महत्त्व एकत्र
राहणं आणि एकमेकांना दिलेली साथ हे लपवणं कठीण होत. एका दिवशी अजयच्या घरी त्यांच्या आईला हे कळत. ती थोडी कठोर स्वभावाची होती. तिने सरळ विचारलं, "अजय, तू त्या गावातल्या मुलीसोबत काय वेळ घालतोय? आपलं घर श्रीमंत आहे, आपला मान राख, अशी नाती आपल्या घरात शोभेत नाही." अजयने ठाम आवाजात सांगितलं, "आई, भारती गरीब असली तरी तिचं मन सोन्यासारखं आहे. तिच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे." आई चिडली. वडीलही नाराज झाले. घरच्यांचा दबाव वाढू लागला. अजयला वारंवार बजावलं जाऊ लागला की त्याने भारतीपासून दूर व्हावं. दुसरीकडे भारतीची घरीही परिस्थिती वेगळी नव्हती. वडिलांची तब्येत बिघडत चालली होती. शेतातून फारसा पैसा येत नव्हता. आई चिंतेत होती की मुलीचं शिक्षण पूर्ण करून नंतर योग्य दरात तिचं लग्न लावून द्यावं. भारतीवर घरची जबाबदारी आणि अजयवरील प्रेम हे दोन ओझं एकाच वेळी वाढू लागलं. रात्री कंदिलांच्या प्रकाशात ती विहीत लिहायची. "मी कितीही प्रयत्न केला तरी दोन किनाऱ्यामध्ये अडकलेली आहे. एका बाजूला माझं स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला माझं प्रेम." अजयने मात्र हार मानली नाही. तो भारतीला नेहमी धीर द्यायला, "आपण संघर्षाला घाबरून मागे हटायचं नाही. तू फक्त अभ्यास पूर्ण कर, बाकी सगळं मी बघेल." पण हळूहळू परिस्थिती गंभीर होऊ लागली. घरच्यांचा दबाव, समाजाचे बोल आणि भविष्याची चिंता या सगळ्याने त्यांच्या नात्याची पहिली खरी कसोटी सुरू झाली होती. घरच्यातील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत होती. वडिलांची तब्येत खालावल्यामुळे शेतात उत्पन्न कमी झालं होतं. आई एकटीने घर आणि शेत दोन्ही सांभाळत होती, पण तेवढ्याच भागत नव्हतं. अशा वेळी भारतीने ठरवलं, "मी घराला हातभार लावेल." ती गावातल्या छोट्या मुलांना शिकवायला लागली. सुरुवातीला 2-4 मुलं येऊ लागले. मग हळूहळू ट्युशन क्लाससारखं वातावरण तयार झालं. भारती अभ्यासात हुशार होती, पण तिचा शिकवण्याचा धीर गंभीर स्वभावाचा मुलगा आणि पालकांना आवडला. दिवसभर कॉलेज, सकाळी ट्युशन, रात्री स्वतःचा अभ्यास. तिचं चक्र सुरू झालं अथवा होता. पण भारतीला कधी तक्रार वाढली नाही, कारण तिच्या मनात एक समाधान होतं की ती घरासाठी काहीतरी करत आहे. अजयने पाहिले आणि भारतीचा अभिमान वाटला. तो म्हणाला, "भारती, तू किती मोठ्या मनाने आहे. संघर्ष करताना देखील तुझं हास्य टिकून राहतं. खरंच मला तुझ्यासारखी जीवनसाथी मिळाली तर माझं आयुष्य सोनं होईल." ट्युशनमुळे भारतीला थोडी आर्थिक मदत मिळू लागली आणि तिच्या स्वावलंबनाची भावना वाढली. आता ती फक्त घराची जबाबदारी मुलगी नव्हती, तर स्वतःच्या पायावर उभी राहण्याचं बळ तिला मिळालं होतं. पण समाजात काही लोक कुजबुजणार करायचे. "मुलगी बाहेर जाऊन शिकवते, ही काय शोभतं का?" अशा टोमण्यावर भारती नेहमी हसून उत्तर द्यायची, "मी माझ्या आई-वडिलांसाठी, माझ्या स्वप्नासाठी मेहनत करते. लोक काय बोलतात याने मला फरक पडत नाही." ही तिच्या आयुष्याची दुसरी मोठी कसोटी होती. स्वतःवर विश्वास ठेवून जगाला न जुमानता पुढण्याची अजयच्या घरी विरोध दिवसेंदिवस वाढत होता. आई-वडिलांनी स्पष्ट सांगितलं, "भारतीसारखी मुलगी आपल्या घराण्यातली नाही. तू तिला सोडून दे, नाहीतर आमच्याशी नातं तोडावं लागेल." अजय हादरला, पण त्याने भारतीसमोर हे सगळं स्पष्टपणे सांगितलं. भारतीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, "अजय, मला तुझ्या घरच्यांशी भांडणं नकोय. जर तुझं खूप यात असेल तर." अजयने लगेच तिचा हात धरला. "भारती, असं पुन्हा कधी बोलू नकोस. माझ्या आयुष्यातलं सुख तूच आहे. आई-बाबा समजून घेतील, नाही तर मीच त्यांना समजावेल. पण तुझ्याविना आयुष्याची कल्पनाही मी करू शकत नाही." तो दिवस अजयसाठी निर्णायक ठरला. घरच्यांच्या रागाला, समाजाच्या बोलण्याला न जुमानता त्याने स्वतःलाच वचन दिलं, "मी भारतीला कधीही एकटी सोडणार नाही." कॉलेजमध्ये तो नेहमी भारतीला धीर द्यायचा. कधी कॅन्टीनमध्ये बसून
तिच्यासाठी गाणं गुणगुणायचा, कधी तिच्या विहित छोटं चिठ्ठी टाकून लिहायचा, धीर धर आपण एकत्र आहोत. भारतीसाठी हे क्षण असेच होते. जरी घरची परिस्थिती समजायचा दबाव आणि भविष्याचं अनिश्चित धुकं तिच्या डोळ्यासमोर होतं, तरी अजयचा ठाम निर्णय तिच्यासाठी आधार होता. अजय हळूहळू घरच्यांना समजण्याचे प्रयत्न करू लागला, कधी प्रेमानं, कधी रागानं, तर कधी शांततेनं. पण अजून त्याचा विरोध कमी होत नव्हता. भारती मात्र त्यांच्याबरोबर स्वप्न पाहत राहिली. रात्री कवितेत तिने लिहिलं, वादळ आली तरी सोबत असेल तर हात तर किनारा सापडतो. अंधाऱ्या रात्रीत भारतीचं आयुष्य संघर्षाने भरलेलं होते, पण त्या संघर्षातही ती लेखन विसरत नव्हती. कॉलेजच्या लायब्ररीत बसून, ट्युशनमधल्या वेळेस किंवा रात्री आईबाबा झोपल्यानंतर ती विहित कविता लिहित असे. तिच्या कवितांमध्ये कधी आईच्या कष्टांचा उल्लेख असे, कधी वडिलांच्या स्वप्नाचा, कधी गावाच्या पावसाचा, तर कधी अजयबद्दल गुपित भावना. लहानशा वहीत शब्दांचा समुद्र साठत होता. मराठीच्या प्राध्यापकाने तिच्या कविताचा हाताने लिहिला संघर्ष पाहिला आणि भारतीला प्रोत्साहन दिलं. हे फक्त विहित बंद करू नकोस, हे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मी तुला प्रकाशाकडे नेतो. सुरुवातीला भारती थोडी घाबरली. ज्यासारखा साध्या मुलांचं लेखन लोक वाचतील का? अजयने तिचा हात धरून तिला दिलं. लोक नक्की वाचतील, कारण तुझे शब्द हृदयातून येतात. खूप मेहनतीनंतर छोट्या प्रकाशांच्या मदतीने भारतीचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. मनाचे रंग गावात, कॉलेजमध्ये आणि परिसरात तो हळूहळू लोकप्रिय होऊ लागला. तिच्या साध्या पण हृदयाला भिडणाऱ्या ओळी लोकांच्या मनात घर करू लागल्या. जेव्हा पुस्तक तिच्या हातात आलं तेव्हा भारतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती आईच्या हातात पुस्तक देताना म्हणाली, आई, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. आईच्या डोळ्यातही अभिमान होता. हा क्षण भारतीसाठी खूप महत्त्वाचा होता, कारण त्या दिवशी तिला जाणवलं की तिच्या संघर्षांचं सोनं होते. ती आता फक्त एक विद्यार्थिनी किंवा ट्युशन घेणारी मुलगी नव्हती. ती कवयित्री भारती म्हणून लोकांत ओळखली जाऊ लागली होती. आता तिच्यात एक वेगळाच आत्मविश्वास जागा झाला. जग काहीही म्हणू, संघर्ष कितीही येऊ, ते तिचे शब्द आणि अजयची साथ तिला पुढे येणार होते. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.